जिल्ह्यात तुरीचे पीक बहरले असून संपूर्ण शेतात पिवळा बाहेर तूर पिकावर आला आहे। यावर चांगल्यापैकी तूर पीक असल्याचं सध्या शिवारात दिसत आहे। मात्र तूर पिकाला थंडीची आवश्यकता असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे। वातावरण सुद्धा तूर पिकाला स्वच्छ पाहिजे असून ढगाळ वातावरणात असल्यास अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे। सध्या तरी तुरीचं पीक चांगलं भरलं असून शेतकऱ्यांना तुरीच्या आशा आहे। शेतकऱ्याच्या यावर्षीच्या हंगामातील सोयाबीन कपाशी यांनी फटका दिला आहे, तर काही शेतकऱ्यांनी तुरीचे पीक घेतलं असून या पिकावर शेतकऱ्याचे दमदार आहे। अजूनपर्यंत नुकसान भरपाई विमा कंपनीने न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी असून विधानसभेच्या निवडणुका असल्यानं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नसल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे। मात्र शासनाने शेतकऱ्यांना त्वरित सोयाबीन पिकाची व कपासीची झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।